साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आता कल्पेश पाटील. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय रामेश्वरमला. जय महाकाल. आणि मित्रांनो फ्रंट व्ह्यू बघा. आजचा पण व्ह्यू चांगला आहे, पण काल जो व्ह्यू होता एक नंबर भारी व्ह्यू होता. आणि बघा तर मेन कपड लावायला घेतले कारण की काल पाऊस खूपच पडलाय मित्रांनो. हे बघा सगळेजण रेडी झालेत आणि बॅगा पण चढून घेतलेत. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. टेक 2. कोड़ा किनार कैसा लगा आपको? नल्लार यार के कोड़ा किनार एकदम बेस्ट वाटला मला. भारी वाटलं. क्लायमेट खूप छान आहे इकडचं. तर मंडळी आता आपल्या फायनली बॅगा चढून झालेल्या आहेत आणि आपली जर्नी 5 तासाची आहे. तर खूप धमाल मस्त येणार आहे. खूप सिनेमॅटिक शॉट बघायला भेटणार आहेत ना. A few minutes later. तर मंडळी आता आम्ही प्रवासाला सुरुवात केली कोडाकेनार टू रामेश्वरम. तर चला जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 hour later. तर मंडळी आता वाजले 10 आणि आम्ही आता नाश्ता करायसाठी थांबलोय. पूर्ण गाडी थांबलोय ना. व्ह्यू बघा मंडळी, व्ह्यू बघा तिकडचा एक नंबर व्ह्यू आहे. आणि मंडळी इकडे नारळाची झाडं खूपच दिसतात. खूप मी पहिला पण सांगितलेलं आहे, साऊथला नारळाची झाडं खूपच दिसतात मंडळी. बघा मला दिसत असेल इकडे पण. आणि आता पेट्रोल पंपच्या जवळच हॉटेल आहे खूप छान असं. तर चला. A few minutes later. तर मंडळी खूप छान असा नाश्ता होता. म्हणजे मसाला डोसा मला खूप भारी लागला. आता मंडळी पुढे शोपीसचं सामान पण आहे हॉटेलमध्येच आहे खूप छान असं. इकडे स्टोर ओपन केलेलं आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा खूप भारी भारी आहेत. मला सजावटीसाठी सामान पाहिजे असेल तर ते घेऊन शकता. आणि कसं माहिती आहे मित्रांनो, आता घाट उतरले ना तुम्हाला नाश्ता करायला खूप हॉटेल लागतं. आणि इकडे ना असा पेट्रोल पंपच्या बाजूला एक पूर्ण असं हॉटेलचं लाईन खूप छान असं. तर तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता. तिकडे खूप काही काय आहे. तिकडे पाहू शकता तुम्ही. त्या साईडला पण खायची काही वस्तू घ्यायची असेल तुम्ही तिकडून पण घेऊ शकता. म्हणजे एक प्रकारचं मॉलच आहे हॉटेलमध्ये. तुम्ही पाहू शकता खूप छान असं. बघा लोणचेचं बनणं पण आहेत बघा चिनी मातीच्या असं खूप छान असं बघा. 1 hour later. तर मंडळी आता नाश्ता पण झालाय आणि आता नारळ पाणी पण पिलाय. तर आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा कारण की प्रवास खूपच मोठा आहे मित्रांनो. तर आता सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मंडळी आता फ्रेश व्हायसाठी थांबलोय, म्हणजे चाय पियासाठी थांबलोय. आणि ज्यांनी कमेंट केलेली त्यांना मेन्शन पण करायचं आहे. तर त्यांना मेन्शन पण करतोय. टॉक्सिक जसी गेमर आणि धनिका पाटील, हेमांगी राऊत यांनी कमेंट केलेली. थँक्यू कमेंट केल्याबद्दल. आणि असेच मला सपोर्ट करत राहा. आणि तुमच्या सपोर्टची पण गरज आहे मित्रांनो. तुम्हाला पण मेन्शन बॅक देऊ शकतो. तर कमेंट करायचं आहे तन्मय पाटील ब्लॉग्स. मी 3 कमेंट केलेली असते तशीच सेम कमेंट करायची. तर कमेंट करा. आता बघूया चाय पियायचा आहे आणि काही खायला पण घेतो. A few minutes later. मंडळी आता मी चाय पिलाय आणि फ्रेश पण झालोय. आणि हा रूट बघा. आता 30 किलोमीटर बाकी आहे रामेश्वरला पोहोचायसाठी. तर मंडळी बघा दोन्ही साईडला समुद्र आहे. या साईडला पण समुद्र आहे आणि या साईडला पण समुद्र आहे. आपण रामेश्वरमला पोहोचलो आणि या बीचचं नाव आहे पांबन बीच. तर बघा इकडे चेन्नई एक्सप्रेसचा शूट इकडेच झालेला. चाची बोलतोय पांबन तिकडे शूट झालेला. 1 hour later. मित्रांनो फायनली पोहोचलोय आम्ही. हॉटेलचं नाव आहे रन्नगा आर्यन इन. तर चला जाऊया. खूप छान असं हॉटेल आहे. तर वरती चढली पण माणसं. तर बॅगे आता उतरायला घेतलेत. तर सगळे उतरून डायरेक्ट दर्शनाला जायचं. तर लेट्स गो. A few minutes later. तर मंडळी तुम्हाला काय ते सांगायचं आहे का आपण रामेश्वरमला येता वेळी आपलं पॅकेज असतं. आमचं पॅकेज आहे पूर्ण ट्रॅव्हलिंगचं. तर आमचं पण पॅकेज होतं. तर एजंटच्या थ्रू आम्ही रूम बुक केलेली. काय असतं याच्यात एजंटची पण चुकी नाही कारण की इकडचे रूमवाले आहेत ते स्कॅम करतात. काय असतं आता आम्हाला रूम आम्ही दुसरा बुक केलेला. आमचा 3 स्टार रूम होता. तर तो शिफ्ट केला. आमच्या रूमची प्राईस होती 3,500 रुपये, म्हणजे 3,500 रुपये होती प्राईस. आणि 3,500 रुपये आम्हाला रूम बघितला तुम्ही केवढा छोटा रूम दिला आहे.
तर इकडे स्कॅम होतात. कसं असतं माहिती आहे मित्रांनो, एक हॉटेल लाईनचं कनेक्शन असतं. आता इकडे रूम नसले का ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात, पण आपले पैसे आहेत ते तेवढेच जातात. तर याच्यात ते एजन्सी चुकी नसते, ते हॉटेलवाले स्कॅम करून टाकतात. तर तुम्ही याल तर एजंटच्या थ्रू रूम बुक करू नका. ॲप्लिकेशन असतील आपले, खूप सारे ॲप्लिकेशन आहेत, गुगलचे ॲप्लिकेशन आहेत, तर त्याच्यावरून तुम्ही अप्लाय करून तुम्ही इकडे रूम बुक करू शकता. एवढं लक्षात ठेवा, स्कॅम होतात. ओके, ठीक आहे. आता मित्रांनो आम्ही मंदिराजवळ चाललो आहे, दर्शनाला चाललो आहे. तर फोन अलाउड आहे का नाही माहीत मला, तर आपण तिकडे फोन तरी पण घेऊन जाऊ. बघूया, लॉकर असेल तर लॉकरमध्ये फोन ठेवू, किंवा आतमध्ये शूट करायची एंट्री असली तर आपण शूट पण करू. ओके, तर लेट्स गो. हे पहा, खूप छान असा गेट आहे. साऊथच्या मंदिरांची वेगळीच काहीतरी कला आहे मित्रांनो. बघा, भारी वाटते बघायला ना मित्रांनो. लक्ष्मी टेम्पलला जसे 4 गेट आहेत तसे इकडे पण 4 गेट आहेत, आणि आम्ही आता या गेटने चाललोय खूप छान प्रकारे. तर चलो. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता मंदिरातला ना मित्रांनो. आतमध्ये फोन अलाउड नाही, तर पण मी तुम्हाला दाखवतोय कसं तरी व्ह्यू. हे बघा, खूप छान असं टेम्पल आहे. असं सेम टेम्पल मीनाक्षी टेम्पल होतं, याच्याहून थोडं भारी होतं, पण हां हे बघा असं सेम टेम्पल होतं. खूप छान वाटते बघायला मित्रांनो. बघा हे मंदिर बघा, खूप छान असं मंदिर आहे. ये मित्रांनो, आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, तुम्हाला रिस्क घ्यायला लागते तुमच्या मुले. बघा किती छान मंदिर आहे. नुसतं पाणी अंगावर उडवतात आणि पुढे जातो आपण. आणि आता दुसरा कुंड चालू झाला. आता पहिल्या कुंडातलं पाणी आम्ही अंगावर टाकला, बघा दुसरा कुंड आला. तर लेट्स गो. 1 hour later. तर मंडळी आमचं दर्शन खूप छान झालं, खूप भारी झालं. पण मंडळी ज्या मी व्हिडिओ काढलेल्या त्याचा ऑडिओच गायब झाला आहे. म्हणजे मी ज्या व्हिडिओ काढलेल्या त्याचा साऊंडच गायब झाला. तर मला थोडाफार त्रास झाला, कारण की खूप रिस्क घेऊन मी व्हिडिओ काढलेल्या, पण त्याचा ऑडिओच रेकॉर्ड नाही झाला. तर तो ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला तर तुम्हाला मजा कशी येईल. तर त्यासाठी मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगतोय का आपण जेव्हा आपण मंदिरात घुसतो तर तुम्हाला स्नान करायचे असतील, तीर्थस्नान करायचे असतील तर आपले 25 रुपये घेतात. पर पर्सनचे 25 रुपये घेतात. तर खूप छान वाटतं तीर्थस्नान करून. म्हणजे 22 कुंड्यातून आपल्याला अंगावर पाणी टाकतात. शिल्पकलाकारी खूपच छान होतं मित्रांनो, म्हणजेच मूर्तिकलाकारी खूपच छान होतं मित्रांनो. आणि तिकडे प्रत्येक पिलर सेम होता, प्रत्येक पिलर्स आहेत ना सेम दिसतो तसेच होते. तर खूप भारी वाटत होतं ते बघायला. आणि आम्ही मंदिराच्या थोड्या बाहेर निघालो, तर जो व्ह्यू दिसत होता ना मित्रांनो, तो व्ह्यू पहा, खूप छान असा व्ह्यू होता. श्री रामचंद्र की जय. चंद्रमाचं दर्शन पण झालं, खूप भारी वाटत होतं मित्रांनो. मला दर्शन करायचं होतं म्हणून आम्ही ट्रेडिशनल लुक मारलेला, म्हणजेच लुंगी घातलेली आणि शेला घेतलेला. तर खूप भारी वाटत होतं, आणि तसंच खूप छान प्रकारे आमचं दर्शन पण झालं. तर मंडळी तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मंडळी मी कमेंट करायला सांगितले तन्मय पाटील व्लॉग्स. तुम्ही प्रॉपर कमेंट कराल तर तुम्हाला मेन्शन बॅक पण भेटेल. तर कमेंट करा, आत्ता कमेंट करा. आणि जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. मला सपोर्टची खूप गरज आहे मंडळी. तर सपोर्ट पाहिजे, दुसरं काही नको, तुमचा सपोर्टच पाहिजे. आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करा. बाय बाय.